1 2 3 4 5 6. अरे गप्प बसा की रे, लहानपणापासूनची सवय आहे माझी. 1 2 3 4 5 6. शिट, ही तर मी मगाशीच मोजलेली. बघताय काय, मी खूप हुशार आहे. मला तर शून्याचा पाडा पण म्हणता येतो. म्हणून दाखव. 0 1 0 0 2 0 0 3 0 0 4 0 0. नाही म्हणजे शून्याचा पाडा किती कठीण असतो ना. माझी ना एक मैत्रीण आहे गौरी, तिला अंकगणितात 0 मार्क मिळाले ना तर तिची आई तिला म्हणते, अगं ए गौरी, कठीण आहे ग बाई तुझं. म्हणून म्हटलं इतर कुठलेही पाडे तोंडपाठ नसतील ना तरी चालेल, पण शून्याचा मात्र असायलाच हवा. आहे की नाही मी हुशार? माझे बाबा ना मला नेहमीच हुशार मुलगी म्हणतात, पण माझी आई तिनं मला मात्र असं कधीच नाही म्हटलं. अहो हे तर काहीच नाही. एकदा इंग्रजीमध्ये आउट ऑफ साठी फक्त 1च मार्क कमी होता तर मला म्हणते कशी, अगं शेजारचा आशू बघ, त्याला इंग्रजी आणि गणित दोन्हीमध्ये पैकीच्या पैकी मार्क असतात, नाहीतर तू. मग मीही म्हटलं, ए आई आई, मला ना जरा 17चा पाडा म्हणून दाखव बरं. वा, आजवर खाल्ले नसतील तेवढे सगळे फटके एकदमच खाऊ घातले आईने मला. पण माझे बाबा तसे नाही आहेत. माझे बाबा ना सगळ्या गोष्टी खूप प्रेमाने समजून सांगतात, पण हो, वेळ मात्र खूप कमी देतात. आता काय करणार ना बिचारे, कामच एवढं असतं त्यांना. कधी इथे असतात तर कधी तिथे. पण माझे बाबा जेव्हाही घरी येतात तेव्हा त्यांची आणि माझी दंगामस्ती करण्याची सगळ्यात फेवरेट जागा म्हणजे आमचं हे टेरेस. मग आम्ही इथेच बसून आकाशात चांदण्यांकडे बघत बसतो. माझे बाबे म्हणतात, आपण जेव्हा आकाशात चांदण्यांकडे बघतो ना तेव्हा ते लुकलुकतात. म्हणजे जेव्हा आपण त्यांच्याशी बोलायला लागतो ना तेव्हा ते लुकलुकून आपल्याला हो नाही अशी उत्तरं देत असतात. पण कधी कधी माझी आई मला मारते ना तेव्हा मी खूप रडते. मग माझे बाबा मला जवळ घेतात आणि म्हणतात, बाळा, या जगात रडणाऱ्यांना कोणीच जवळ करत नाही. अगदी देवबाप्पाला सुद्धा असली माणसं आवडत नाहीत बरं का. मग ना मी आता ठरवलंय की आता रडायचं नाही. हो, म्हणजे देवबाप्पाला जरी मी नाही आवडले ना तरी चालेल, पण माझ्या बाबांना मी मात्र आवडायलाच हवी. अहो हे तर काहीच नाही. माझे बाबा जेव्हाही घरी येतात ना तेव्हा माझ्यासाठी खूप सारी चॉकलेट्स घेऊन येतात, पण कधी कधी येतो म्हणून सुद्धा येत नाहीत ना तेव्हा मला त्यांचा खूप राग येतो. मग 1 दिवस होतो, 2 दिवस होतात, 3 दिवस होतात, आणि 4थ्या दिवशी कुठे जाऊन मला बाबांचा आवाज ऐकू येतो, सौंदर्या. मग मी त्यांच्यावर रागवली आहे हेही विसरते आणि पटकन त्यांच्याजवळ जाते. त्या दिवशीही बाबा घरी येणार होते. आता तुम्हीच मला सांगा, एकतर बाबा एवढ्या दिवसांनंतर घरी येतात तर सगळ्यांनी खुश व्हायला हवं की नाही? पण ही आई तर नुसती ढसाढसा रडत होती. दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडायला गेले तर आईने मला थांबवलं. दारात कधी नये तो काका काकी आले होते. सोबत खूप सारे माणसंही होती. त्यांच्याकडे ना एक लांब अशी पेटी होती. त्या पेटीतून त्यांनी कापडात गुंडाळलेलं कोणाला तरी बाहेर काढलं. ते बघून आई अशी रडायला लागली. मला खूप भीती वाटत होती. आई अशी का रडतीये? इथे जमलेले काका काकी मामा सगळेच असे का रडतायत? बाबा येणार होते ना. आई, बाबा कुठे आहेत? त्या कापडात गुंडाळलेल्या व्यक्तीला आई बाबांच्या नावानं हाक मारून रडत होती. म्हणजे त्यात बाबांना ठेवलं होतं का? पण का? हे असे सगळे प्रश्न मला पडत होती. आणि माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या माझ्या बाबांना ते लोक, काकी सोड, मला बाबांशी बोलायचंय, बाबा थांबा तुम्ही. माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या माझ्या बाबांना ते लोक कुठेतरी घेऊन जात होते. त्या दिवसानंतर आमच्या घरात कोणी हसलं नाहीये, धड बोललंही नाहीये. माझे बाबा नेहमी हसायला सांगायचे, पण ही आई बघा ना नुसतीच ढसाढसा रडते. माझे बाबा म्हणतात, लष्कराच्या शिपाईच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ नये. ते 2 थेंब जीव घेण्या महापुरासारखे असतात. अश्रू आणि महापूर माणसाला आक्रमण करतात. 1 2 3. बाबा, मला कमकुवत नाही व्हायचंय. या सगळ्या ताऱ्यांना जोडून मला तुमचा चेहरा बनवायचा आहे. लहानपणी जाताना कोणीच मला तुमचा चेहरा दाखवला नाही, पण आता तुम्ही दाखवाल ना बाबा प्लीज. एक चांदणी लुकलुकली, ती मला हो म्हणाली. आई आई लवकर ये, बाबा आलेत. बाबा तुम्ही थांबा, मला तुमच्याशी खूप बोलायचंय. बाबा बाबा बाप म्हणजे काय? बाप म्हणजे जगण्याचा माप आहे, पाठीवरची थाप आहे. जो कधी रागवला तरी
कधी रागवला तरी ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे, तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे धैर्याकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे. जो कधीही तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे, तो म्हणजे बाप आहे, तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, बाप म्हणजे शिस्तबद्ध थाप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभची झाक आहे, तो म्हणजे बाप आहे, तो म्हणजे बाप आहे. धन्यवाद.